राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेचा निकाल देण्यापूर्वीच राजीनामा देतील। संवैधानिक दृष्टीने आमदार अपात्रतेचा निकाल द्यायचा झालाच तर राहुल नार्वेकरांना 16 आमदारांविरोधात निर्णय द्यावा लागेल। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येतील। मुख्यमंत्री अडचणीत आले म्हणजे सरकार अडचणीत येईल आणि म्हणून या सगळ्यांचा सुवर्णमध्य साधत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देण्यापूर्वीच आपला राजीनामा देतील। या सगळ्या चर्चांना उधाण आलंय आमदार रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे। संविधानाच्या बाजूने जर निर्णय घ्यायचा झाला, रूलप्रमाणे जर निर्णय घ्यायचा झाला तर शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय अध्यक्ष महोदयांना द्यावा लागेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेचा निकाल देण्यापूर्वीच आपला राजीनामा देतील। रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। सहजपणे आपण सांगू शकतो हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टने राहुल नार्वेकरांना निकाल द्यायला 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे। 17 ते 20 डिसेंबर या काळात अंतिम 3 दिवसांची सुनावणी पार पडणार आहे। यानंतर राहुल नार्वेकर निकाल लिहायला सुरुवात करतील आणि 31 डिसेंबरच्या आत राहुल नार्वेकर कधीही निकाल देतील। पण असं सगळं असताना रोहित पवारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। तुम्ही म्हटलं होतं की सुनावणी आधी जे आहे ते अध्यक्ष राजीनामा देतील, यावर संजय राऊत। माझं एकच मत आहे की संविधानाच्या बाजूने जर निर्णय घ्यायचा झाला, रूलप्रमाणे जर निर्णय घ्यायचा झाला तर शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय अध्यक्ष महोदयांना द्यावा लागेल। राजकीय दृष्टिकोनातून ते काय योग्य ठरणार नाही। राजकीय आत्महत्या असू शकेल, कारण लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे। मग आता अजून टाईमपास कसा करायचा, तर मग असंही होऊ शकतं मी म्हणलं की अध्यक्ष महोदय कदाचित राजीनामा देतील, नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला थोडा वेळ जाईल, अशी काही संभावना आपल्याला सांगता येईल। अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर मग कदाचित कोर्ट निर्णय संजय राऊत किती राजीनामा देणार नाही, त्यांना भाजपने त्या ठिकाणी त्यांना बसवलेलं आहे। संजय राऊत साहेबांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, ते बोलत आहेत तसंही होऊ शकतं। पण जर संविधानाला जोडून निर्णय घ्यायचा असेल तर मग शिंदे साहेब आणि 16 आमदारांच्या विरोधातच निर्णय घ्यावा लागेल। रोहित पवारांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। खरंच राहुल नार्वेकरांनी आपला राजीनामा दिला तर आमदार अपात्रतेची सुनावणी अजून लांबणीवर पडेल का? संविधानिक मूल्य राखत निकाल दिलाच तर तो खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणारा असेल का? रोहित पवारांच्या या दाव्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रतिक्रिया देतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी काही दिवसांच्या आतच मिळतील, हे तितकंच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू